हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज आम्ही कुठे चाललो बघा. कुठे चाललोय? आज आम्ही बाहेर चाललो. पुढे तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे चाललेलो आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मध्ये जायचं तर हे करायचं कितीचं आहे का? बसते तुला मला मला चप्पल हवी नाही. कशी वाटते? मला हे बघ बरं चप्पल. हे कसं वाटतंय? ठीक ठाक आहे. कसं दिसते? की पिंक की पिंक पिंक ब्लॅक पेक्षा ब्लॅक घालून दाखव बरं. एक काम करते. माहिती नाही. घे कोमल. स्ट्रॉ दे ना. हे नाही तू पिलं कोमल? कोमल तू पिली का? मम्मी आज काय बनवत आहे? आज मी बनवत आहे कुट्टी मसाला. हे काय भाजताय तू? मसाला बनवत आहे, डाळ भाजत आहे. कशाची डाळ? काय बनवणार आहे तू याचं? मसाला कोणता? दाखवते ना तुला आता मी. हा मागच्या वेळेला बनवलं होता ना, हा. हे बनवत आहे. हे काय भाजताय? मसाला बनवते. त्याशी काकू म्हणे ना वांग्याची भाजी नाही दाखवली, हा हा हा. म्हणून आज मी हा मसाला दाखवून देतो म्हटलं. हे वांग्याच्या भाजीत टाकतात? हा वांग्याच्या भाजीत टाकतात? नाही, मग? हे याच्यामध्ये टाकतो. अच्छा अच्छा, म्हणजे वांग्याची रेसिपी नाही दाखवली तर तू आतापासून सगळे रेसिपी दाखवणार. हा, जे जे पण मी बनवते हा. ते रेसिपी टाकेल मी. ओ हम्म. व्हेरी गुड. हे चटणी बनवते मी, कोट्टी मसाला. कोट्टी मसाला. हा, गन पावडर पण म्हणतात त्याला, आहे ना? पावडर पण म्हणतात. हा, हा. गन पावडर यासाठी म्हणजे स्पायसी राहते ना थोडी. तुमच्या- मी असं स्पायसी नाही बनवणार आहे. तुमच्या स्पायसीने ट्रिगर होऊन जाईल, है ना? हा, गन पावडरने ट्रिगर होऊन जाईल. मग आपल्याला रडू येते. है ना? सध्या खाऊ नाही शकत ना आपण तेवढं. नो स्पाइसी, नहीं का? अब क्या कर दिया तुमने? सब कुछ निकाल दिया और थोड़ा सा शेंगदाणा भाज दिया. मिरच्या भाजल्या नाही ना, म्हणून मिरच्या जरा भाजतो. हा. त्याच्यामध्ये आता टाकते मी काय टाकते? खोबरा. खोबरं. त्याला भाजते पहिले मी. थोडंसं आणि खोबरा. खोबरं नाही घालायचं, जो मागे दिसतंय हा. हे आलं का? नाही, हा? हे आहे ह्याच्यासाठी काय म्हणतात त्याला, कशासाठी? ओलं, ते दुसऱ्या चटणीसाठी. देवाला नारळ फोडला होता ना त्या दिवशी. हा हा, देवाला फोडला हा, होता. तर ते त्याच्यासाठी. आणि हे खोबरा की हे कोणा कढीपत्ता. हा, कढीपत्ता थोडा वाळवलेला. आता ह्यामध्ये गेला आहे लसूण. आता लसूणला पण आपण चांगलं रोस्ट करून घेऊ. मग याची चटणी पिसिंग करून घेऊ, नाही मम्मी? तेल टाकलं यार. हो, तेल टाकलं. तुझं लक्षच नाही ना. हा, ते दिसतंय तव्यावरती. हे आता सगळं एकत्र भाजलं मी. भाजलं. हा. आता आपण याची बनवू पावडर मिक्सी मध्ये. मग हे लागेल टेस्टी. हो शीट, खोबरं घालायची विसरली मी. हा, नाही, सुकं खोबरं ग. हो, खूप टेस्टी दिसत आहे. यम्मी.
त्याच्यात खोबरं पण मम्मीने ऍड केलेलं आहे. आणि बनली पावडर हा जे बरं मला गरम आहे. कशी आहे? सो कशी आहे? टेस्टी. टेस्टी आहे ना? अजून बारीक करू? केवढी ठीक आहे? नाही ठीक आहे. ठीक आहे ना? हा दाखवते. हे बनली पोड्डी पावडर. पुद्दी पावडर. वेळ होत होता ना, हो थंड व्हायचं मोकच नाही दिलं मी ह्याला, ओ कारण ती ओली चटणी मग मिक्सर हे वाटली कशात असते ड्राय चटणी, हा म्हणून मग मी तुम्ही आधी ड्राय वाटली. हा ड्रायवाली वाटली. तर ते काय झालं, गरमच होतं ना ते. हा. थंड नाही आज किती घामाघूम झालंय, बाहेर पाऊस येत आहे. तो नॅपकिन आहे ना, पिंक नॅपकिन. हे काढून झाली पोद्दी. हा बन गया. उत्तपम बनवलं, उत्तपम. चला उत्तम. ऋतू तुला वाटलं तर तू हे कर, आणि तडका नाही दिला बरं का चटणीला. अशीच चटणी बनवली एक तू, इथं दोघे जण खावा. चलेगा दीदी चलेगा. चलो अभी खाएंगे. आणि खाएंगे अभी. तुझ्याकडे नाही का कुट्टी मसाला टाकते मी. हा आता हे चल. खूप गरम व्हायला लागलं ना आमच्या इथे, इतकं गरम लागलं तुम्हाला काय सांगू. घाम इतका आलाय मला. आणि आज मी करते सकाळचा नाश्ता बनवते बरं का. तर नाही का आंघोळ वगैरे काही केलेलं नाही आहे, आता फक्त बनवते मी नाश्ता. चिमटा तर काय बघा, चिमटा लावायचं चालू आहे पडदा म्हणून इकडे लक्ष डायवर्ट झालं. तर आज ना इतकं गरम व्हायला लागले काय सांगू. आणि आज घरातली थोडी कामं काढलेत साफसफाईची. बरं नाही आहे, हात दुखतात, गरम इतकं होत आहे, तरी पण कामं आज करायला काढलेली आहे. तू बस तू खा. तर इथे चालला आहे बघा कोमल आणि ऋतुजाचा नाश्ता. बरेच दिवस झाले ना मी म्हणजे डोसा पण बनवला नव्हता, चटणी पण बनवली नव्हती. तर मी म्हणलं चला नारळ फोडला होता देवाला, तर त्याची म्हणलं चटणी पण बनवून देते. आणि पोड्डी मसाला बनवला. पोड्डी मसाल्यासोबत ना इडली किंवा डोसा खूप छान लागतो. हे उडून गेलं का नाही ना. आणि आज छान असा पाऊस आलाय, पण घरात इथे इतकं भयंकर खूप जोरात आला. खूप वारा जोरात. पण होतो. तेच तर 9 तपा चालू होते ना, आणि त्याच्यामध्ये येत आहे पाऊस. तर बरं झालं देवाच्या कृपेने पाऊस येत आहे. अख्खा उन्हाळ्याभर गरम नाही झालं बरं का. कूलर होता तर छान वाटलं. फक्त 15 दिवस आम्हाला भयंकर गरम झालं होतं, आणि आता पण होत आहे. आता पाऊस एकदा आला आणि पावसाळा म्हणजे चांगला चालू झाला की मग वातावरण होणार थंड. काम करू नाही वाटत आहे, पण आता काय करत आहे. तिकडची रूम आज साफसफाई करायला काढली होती, तर ते रूम म्हणजे झाली आहे करून. आणि आता ही रूम किचन ओटा आज मला करायचं आहे. तर दाखवते तुम्हाला जरूर तुझ्या ह्याच्यावर ठेव. तर आता बघा इथे दोघींचा डोसाच खाऊन संपलाय आता मी चालले बनवायला. तर इथे बघा डोसा बनलेला आहे. आता सिंपल बनवून देऊ, कांदा टमाटरवाला नाही पाहिजे. ओके. तर आमच्या घरी बघा सगळा पडलाय आज नाही का, सगळा पसारा आहे. ठीक आहे. सकाळी भांडे घासले तेव्हा आवरला होता, आता डबल आणखी पसारा पडलाय. डोका आऊट होते. डबल ओटा पाहिजे बरं का. तर इथं बनवलेलं इकडे ठेवा, म्हणजे तुम्ही आरामशीर सगळं करू शकता. एकातच पसारा म्हणजे चला आज ओटा क्लीन करायचाच आहे. तर एकदाचं सगळं बनवते जेवायला वगैरे खायला मुलांना. मुलं खाऊन घेतात नाश्ता पाणी. आज ब्रंच आहे, आज जेवण म्हणजे नाही बनवत आहे, दुपारचं काम आहे. तर मग हे सगळं आटपून सगळं कामं करून मग मला धुवायचे आहेत कपडे. हा ठीक आहे. हां आरामशीर गरम आहे ना. पिझ्झाच दिसतोय ग. होममेड पिझ्झा बनवून देईन मी एकदा. जरा दोघी जणी हाफ हाफ करून घ्या. तुझं वेगळं ताट केलं का? हाफ हाफ करून थांब. माझ्या डोक्याला ताप ठेवून गेली का तू खायचं. हा चला ये जेवण करतो. हा आणि बाकीचं उरलेलं माझ्यासाठी ठेवून दिला. पसारा पाडलाय, मिक्स केलंय आणि गेली. आणि तिने पण नाही खाल्लं. खा चला लवकर.
या सगळेजण जेवायला फोडणी मसाला सोबत डोसा. यम 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 यम. इडलीसोबत सुद्धा ना मस्त लागते बरं का. मी ना नक्की ट्राय करा. म्हणजे डोसा बनला मस्त क्रिस्पी. मग बऱ्याच दिवसांनी ना म्हणजे जवळपास किती महिने झाले असतील 2-3 महिन्यानंतर बनवतो.